पेरू ज्यूस, पेरू आइसक्रीम, पेरू प्लेट, पेरू टी। गाईस घेतला गेला पण घ्यायचा दुसरा घेतला मग खावचा थोडा वेळ भेटलाय आता भेटला पप्पाने हे गाईज कसे तुम्ही आहे तसे मी त्याचा आजच्या ब्लॉगला आपण आलो आहे नाशिकची जर्नी आणि त्र्यंबकची जर्नी करायची आहे हो का कसं नाव आहे आणि आता आम्ही चाललो आहे इकडे बघतो आता दर्शन करायचं आहे आणि श्रावण दिवसामध्ये आलो ना तर गर्दी तर पक्कीच आहे आणि आता आवाज पण पक्का आहे म्हणून मी व्हॉईसमध्ये रेकॉर्डिंग करतो आहे अजून आम्हाला पेरीची वाडीमध्ये जायचं सर मेन म्हणजे तो आम्हाला सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे त्र्यंबकचं दर्शन करायचं आहे मागच्या लोकांना मी येऊन गेलो त्र्यंबक हा ब्लॉग बघितला असेल आणि नाशिकला पण जाऊन आलो आहे आता परत जायचं आहे गाईज आता आम्ही चाललो जुन्या महादेवाच्या मंदिरामध्ये कारण की एकदम मोठं मंदिर तिथं फुल गर्दी आहे दर्शन तर नाही भेटू शकत म्हणून आता आम्ही जुन्या महादेवाच्या मंदिरात चाललो आहे गाईज आता आम्ही आलो महादेवाच्या मंदिरातून आता इथं निवृत्तीनाथांच्या मंदिरात आलो आहे इथं पण बघा इथं पण एवढी गर्दी आहे ना आणि गाईज फार गर्दी आहे दर्शन नीट नाही भेटू शकत कॅमेरा तर अलाउड नाही तरी पण आपण काढतो शेवटी बघा गाईज आता आम्ही निवृत्तीनाथाच्या मंदिरातून बाहेर आलो आहे आणि इथं पण हा मंदिर होता बघा त्याचं काम चालू आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो पप्पांचा आणि भार्गवचा सापावरती पाय पडला नेमका आणि इकडे एवढी साप आहेत मित्रांनो आणि इथे लाईन एक छोटासा होता तरी काय नाही करत नशीब आता आम्ही त्या सापाचा शोधतो पुढे गेला मी आणि भार्गव शोधायला आपलं तर साप नक्की आहे पुढं भार्गव अरे काय नाही पाहिजे करते तेच बघतो चल आमच्या पायाखाली साप होता मी भरपूर गाईज आणि आता तिच्या मम्मा वगैरे दानपेटीची जाईल आणि मम्मा आता माझ्या टिके बिके घालते सगळ्यांना लावायला लावले कडक ना फोटो आला तुम्हाला असं घातलं गाईज आता इथं आम्ही बघतो डुक्कर बघा एक दिवस आता एक डॅडी पिक एक मम्मी पिक एक बेबी पिक एवढे डुक्कर आहेत ना मी तिथं बघ मागं डुक्कर बघ आता गंगे नदीची इथं आलेलो आहे गाईज आम्हाला आता मोठ्यामध्ये आता दर्शन नाही भेटलं तर आम्ही इथूनच दर्शन करायला लावलं आहे गाईज आम्ही आता जेवायला आलेलो आहोत आणि आता आलो जेवायला पोटा भूक पण लागली आम्ही आता मागवले थाली 4 थाली मागवल्या प्रत्येकाला भार्गवला खाते थाली इथे मी तू दाखवतो हे मेन्यू कार्ड भार्गव वाचता येतो का हो काय येतो तुला वाचता हो आणि आता मित्रांनो बघू काय कधी येते थाली आले घ्या मित्रांनो माझी आणि मी तुझी आली हे बघा भात इथं राईस कांदा डाळ चपाती शेवीची भाजी आणि ही मिक्स भाजी एवढा तुम्हाला 110 रुपयामध्ये भेटतो मस्त नव्हतं मित्रांनो कधी पण सांगतो थालीच घ्या थाली मी पोट भरून जेवू शकता तुम्ही बाई काहीच नाही टेन्शन हे बघा यांना जर बाजू ठिकाणा नाही भेटले मला गाईज आता माझं जेवण झालेलं आहे मस्तपैकी आणि तसं झालं जेवण आणि आता आम्हाला निघायचं नेमका आणि बाहेर वेळा किती पाऊस पडतो आणि आम्ही छत्री पण एकच जाते नेमकी ती पण छोटी पेमेंट करायला लागले त्याचा विचार भार्गव ऐकल आणि भार्गव बघा नखरे सुरू करायला आणि हा इकडं आमचा मी तू काय बोलून तर त्याला नाही माहिती म्हटलं मी आवाज नाही करतो गाईज आता आम्ही एवढ्या रात्री थांबलो चहा प्यायला आता आम्ही जाणार एक पप्पाच्या मित्राच्या घरी झोपायला आणि इथं आम्ही आलो आहे चहा प्यायला
इथं मम्मा, भार्गव, मितू, पप्पा आम्ही सगळेजण चहा पितो. आता गाई सर्वात पहिले तुम्हाला सगळ्यांना गुड मॉर्निंग. आता आम्ही चालू सगळेजण नाशिकला, तिथल्या एक देवाचं दर्शन करायचं. काहीच आता आता आलो आम्ही काळाराम मंदिरामध्ये. आणि पहिली गोष्ट म्हणजे सॉरी, आम्ही रात्री ब्लॉग नाही करता आला, कारण की आम्ही डायरेक्ट जाऊन जेवलो पप्पांच्या मित्राच्या घरी. आणि इथं आलो आता आम्ही चहा पितो पहिले. मी नाही, पप्पा, भार्गव आणि मी हां मम्मा पिते, एवढीच जण पिते, भार्गव पण नाही पिते. आता काळाराममध्ये याच्यानंतर आम्ही जाणार पेरूच्या वाडीमध्ये. पेरूच्या वाडीमध्ये आमची फुल आम्ही मजा करणार, त्यासाठी ते इंटरेस्टच नाही. गाईज आपला लाईकचा आकडा पण वाढवा, लाईक सबस्क्राईबर करून टाका ना गाईज प्लीज. आणि नंतर मग आपण घरी. गाईज आता आम्ही आलो आहे काळाराम मंदिराच्या आतमध्ये. इथं पहिले गर्दी किती, कॅमेरा आतमध्ये अलाउड नाही आहे, मगच व्हिडिओ काढायला जमणार पाहिजे. तर गाईज व्हिडिओ तर काढा जमतच नाही, माहिती ना तुम्हाला. नाही बघा गाईज आता आम्ही सीतेची गुफेत चाललो आहे. तिथं पण आहे कॅमेरा अलाउड, की मी तर एकदा गेलेलो आहे. तांदूळ नको तुटतात ते. हा ही बघ महिंद्रा. हा चला टायमिंग वेळा मित्रांनो 8 ते 4. गाईज पेरूची वाडी चालू आहे. इथं पण करते आम्ही, जिथं तिथं जातो तिथंच गर्दी येते का हो, तेच नाही समजत आहे. तर इथं आता पहिले आम्ही जेवतो, मग पेट पूजा, नंतर मग सगळं फुल काय फिरल्यानंतर मग पोट खाली येऊ शकतो ना. जागा आता शोधायला लावलं आहे. काय काय येतं खायला. पेरू ज्यूस, पेरू आईस्क्रीम, पेरू प्लेट, पेरू टी, जैन मिसळ आणि किड्स मेनू, फ्रेंच फ्राईज आणि मॅगी आणि टी, कॉफी, मिनरल वॉटर आणि कोल्ड्रिंक. ओके, तुला पेरूचं आईस्क्रीम, पेरूचं ज्यूस आणि हां ती मिसळ मग आमच्या लस्सी नाही आहे का नाही? लस्सी पण आहे. आम्हाला लस्सी. तुला काय? मला मिसळ पाव हां आणि ज्यूसच सांगा. ज्यूस. ओके, तुला आईस्क्रीम, नको. ज्यूस, लस्सी. तुला लस्सी. ज्यूस. ओके, तुला बाबू काय बोललास तू? आईस्क्रीम आणि लस्सी, ज्यूस. ज्यूस. तुला लस्सी आणि आईस्क्रीम. याचा फोटो काढ. मिसळ आलेली आहे. आम्ही तू थांब काही करू होतं. आता एक आणली ना त्याने, आता ती प्लेट आणली ना, आता प्लेट म्हणजे एक ठेवू ते खाली. ओके, थँक्यू. ओके, एक मॅगी आहे ना. मॅगी गाईज आता इथं पेरूच्या वाडीमध्ये खाल्ला बिला सगळं गेलं. आता भार्गव इथे घसकुटी होती करायला लागले. बरोबर घसकुटी ती पहिल्यांदा चढायची नावाला चढायची. आता मजा येते, आता थांबतच नाही बघा ना, जायच्याच मागं लागलं आहे. त्याच्यानंतर आता जाऊ हे जर खेळून झालं तर पेरूच्या वाडीमध्ये. चला गाईज इथं बघा, हे जम्पिंग मारत होता. आणि इथं कार पण असते. इथे गेम तुम्हाला सांगते की कुठली कुठली असं दाखवू. अजून दाखवू. हां ही हेल्याची पप्पा, इथे मी खेळणार.
गाईस ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काय झालं माझ्या जोडी याच्या जोडीला. जम्पिंग जपान हे तर बेसिक आहे. सगळ्या जत्रेमध्ये असतं हे जत्रेचं सामान आहे. हे बाईक आहे तिथं. इथं रिंग लाईट जसं ते रिंगवरती जे रील काढायचे नाचन ते ना आपल्याला नाव नाही माहिती. ते ट्रेन गाडी ते एरोप्लॅन आणि ते इथं फिश शिटिंगचं वाटतं ते. हो फिश शिटिंगचं आम्ही भरपूर केलं आहे. आणि आता कोण बसतो काय मी तर नाहीच बसणार. पप्पा बसलेच बघा आमचे. पप्पा भार्गवला आणि मित्र 2 मिनटं बसवतात. त्यांना अलाउड नाही आहे. आणि कसं वाटतंय हो दादा. हो भार्गव गावाला भार्गव मित्र आपल्याला लागतोच. मित्रांनो तसं मजा पण वाटते यामध्ये करताना. किती मासे पप्पांच्या जवळ मित्र एक तरी येतो का ना मी तू. आणि इकडं काय आहे. हा हे मारीच आहे. गाईज ड्रायव्हर बसलाय गाडीमध्ये भार्गव. ए ड्रायव्हर ए भार्गव ऐकत कर. आता ट्रेनचं संपादते वाटते चालवायला. मी तू कुठं बसलाय तो तिथं टॉम अँड जेरी बघतोय. ए भार्गव इकडे बघ. चालू झाली ना याची. गाईज आता ते डोळ्याच्या समोर थिएटर दिसतं ते करतायत. भाऊ मस्त दिसतं. भार्गव करायला लागलाय. हा ड्रॅगन अटॅक घेतो. चालेल ना तो. आहोत आम्ही आहोत बघ ना. झाला काय भार्गव काय दिसतंय. आले का ते. हात दिसतात का तुझे. आला काय आला. मित्रांनो भार्गवला चढताना येते. आम्ही पेरूची वाडी ना मित्रांनो. आज आम्ही गेम खेळायला आलो कसं वाटते. चढ 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 हा चढ चढ. तुझं काय किल्ला चढ चढ एवढा मोठा. चढ चढ. आता आलो आम्ही एवढा केला जात मध्ये आलो. बसत बघा. ए भाऊ मित्रांनो पोपट बघा. लवबर्ड्स येत आहे. आपल्याकडे पण मित्रांनो पोपट आहे. आपल्याला सवय आहे ना. कुठे गेली मम्मा. छोटा भीम. हे बघ केवढीच. तो बघ किती मोठा कबूतर. पप्पा हा बघा किती मोठा. हे बघ मोठा असते.
ए भावा इकडे इकडे ए इकडे ए इकडे ए इथे कास ओपन आहेत कोंबडे नाही तो बघा तो पण एक इकडे वेगळा आहे तो बघा व्हाईट वेटर कोंबडी अरे अबा मकाव इकडे येणार अरे आला ए अबा दोन आहेत मकाव नाही हा बघ हे का माहिती ना ससा हे तो बघ सरडा तो बघा अगं मित्रांनो सरडा रिअल मधला आहे भाऊ काय बोलतो चला मित्रांनो आता तिकडे जाऊया कोबडे बघा हे कबूतर सगळ्या प्रकारचे हा बघा ते बघा ना चीन मधला बघा मार ना यावे याला हात लावला भेटेल होता येतो ना एक एक बघून ना एक एक बार तुम्ही बघून पुढे पुढे जाऊ नका ना हा त्याने अंडी पण घातले मेल फिमेल दोन्ही पण सगळा व्हाईट पॉलिश कॉक रेड पॉलिश कॉक तेरे नाम कोबडा हे बघा मित्रांनो टर कोंबडी एक सफेद प्रकारची पण आणि हे आपल्या तो आपण बघतोच दर वेळेला आपण आता बघितलाय सफेद कलरचा त्याने अंडा पण दिलाय तिकडे बघा हा ऑस्ट्रिच बघा ना इकडे रे काय सोनी बूट घातले डॉक्टर चटका मित्रांनो तिथं मोठं आणि बदलू दाखवतो डॉन आणि का डॉन तो सरडा बघा किती मोठा आणि भार्गवला एक तुम्हाला विचार वाटला भार्गवला मम्माच्या हातावरती काय द्यायचं आहे भार्गव बघा काय सांगेल ए भार्गव बघा मित्रांनो कोळी बदक पांढरा राजू फायटर कोंबडा बघ फायटर कोंबडा आणि ही पिल्ल ए भार्गव तुला मम्माच्या हातावरती काय द्यायचंय रे काय सरडा बघा बोलले ना तिकडे बघा बघा थांबा बाबू एक मिनिट हे बघून तसंच आहे लोक तिकडे घाबरायला आपण पण जाऊ चला
मकाव दाखवतो. तो खरा पण मकाव आहे बघा. हा बघा. मित्रांनो पक्ष्यांच्या याच्यात आले. ते बघा सगळे पक्षी. हा दे आमच्या हातात. दुसरा पण मकाव आहे. ये नाले काय जा बघा. माझे येते तरी पप्पांचे येते. अरे ये ना तेव्हा तर ये रे. अरे गेला. आज सरळ केव्हा मित्रांनो आपण मनवायचं काम करते. येत नाही जात. आता त्याला काय जातो रे तुमचा. काय माझ्या नाही तर तुझ्याकडून येतील त्या. गेला पण मकाव लगेच नाही. पंखे घ्यायचा दुसरा घेतला. मकावचा थोडा वेळ भेटलाय. हा तर भेटला. अरे गेला बघा. आता तुझंच दिला. रे आला भाऊ आपला आला. गाईज मम्माने पण घ्यायला लावलाय. अरे बस रे बाबा. ये ग या पण. आता बसवते पप्पा बसवते त्याला. बसवला. मित्रांनो पप्पा सवय झाले ना आपल्याकडे पोपट आहेत ना म्हणून. बसला बघ. बघा भार्गव डोक्यावरती. आता द्यायचं बाहेर गेलाय आणि शर्टा येत आलं. तिथं पण लाईन आहे. सगळीकडे लाईन दिसत नाही. ते बघा आपण घेणार अगं माझं ते मागचं खराब झालं. बारगाव गेला. पाता फाटेल त्याचे. हात सरळ ठेव. हा ओके. ये जंगल के मैंने गेले. आता मी तू आता तर आता मी तू जन गुली के मैंने गुली.
पेरूची वाडी झाली आणि टॉयलेट या आपण घरी जातो यांच्या गावात साठी उपायचं नाही लवकर निघालं खूप मजा आली त्याच्यावर गाईज आता आम्ही बसलो पाहिल्यावर मी तू गेला मी तू सिंगल वरती गेलाय कडक ओ बारीका बघा तो तिकडं मी तुझं रात करतो किती गर्दी आता आम्ही आलो हॉटेलमध्ये 8:30 वाजले म्हणून आता आलो हॉटेलमध्ये जेवायला पटकन जेवू आणि मग रात्री झोपायचं आहे आता थकल्यात पण थकलाय का नाही रे तू होय भार्गव थकलाय का नाही हो का गेलं तर बिर्याणी होते ए पप्पू इकडे ना गाईज आता आम्ही म्हणजे रात्री लेट झाला म्हणून आता मी ब्लॉग नाही करता आला मला तरी एंड नाही करता आला तरी मी आता एंड करते तरी फुल मजा आली डोळे वगैरे सुचलेले आहेत ना झोप पण झाली तशी नीट पूर्ण प्रवास करून फार थकलो आणि आता मित्रांनो लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि मित्रांनो बाय बाय